इन सोलापूर न्यूज चॅनलच्या अखंड पाठपुराव्याला गुरुवारी यश आलं। गुरुजनांच्या अपंगगिरीचा फैसला झाला। एकूण 24 भ्रष्ट शिक्षक समोर आले, मात्र झालीये ती थातुरमातुर कारवाई। त्यामुळे याविरुद्ध जनहित याचिका आता दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एकीकडे आमचे मुख्यमंत्री पारदर्शकतेचा डांगोरा पिटतायत, दुसरीकडे त्यांचं प्रशासन भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय। शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्ट प्रवृत्तींना आमच्या जिल्हा परिषद प्रशासनानं चांगलं सावरून घेतलंय। कुठला आलाय पारदर्शक कारभार? भ्रष्ट यंत्रणेकडून अपप्रवृत्तीची पाठ राखणं सुरू आहे। शब्दांचा खेळ मांडत कारवाईचा दिखावा निर्माण करत जिल्हा परिषद प्रशासनानं गुरुजनांची अपंगगिरी अक्षरशः पचवलीय। ही काळी कृत्य पोटात ढकलताना लक्ष्मी दर्शनाचा रस सोबतीला असावा असा निवाडा आमच्या कर्तव्यदक्ष म्हणवणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी दिलाय। अपंगत्वाचे बोगस दाखले सादर करून शिक्षक म्हणवणाऱ्या लबाड महाभागांनी शासनाची भ्रष्ट मार्गाने फसवणूक केली होती। कागदोपत्री अपंग असणारे शिक्षक प्रत्यक्षात पुरते धडधाकट होते। भयानक स्वरूपाचं हे प्रकरण होतं। सीईओ राजेंद्र भारूड एक धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून या गुरुजनांचा त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा कडक कारवाईनं बिमोड करतील असा साऱ्यांचा समज होता। तसा निर्धारही भारूड यांनी पदभार घेताच केलेला होता। पण बहुधा इथल्या प्रवाहाचा भारूड यांनी अंदाज घेतला आणि सारं काही सहजतेनं त्यांनी घेतलेलं आहे। अहवाल नामक जो फार्स झाला त्यामध्ये 163 पैकी 124 जण पात्र ठरलेत। 15 जणांची फेर तपासणी करण्याचा अहवाल सांगतोय। अपात्र ठरवलेत ते केवळ 17, गैरहजर राहणाऱ्यांची संख्या 7 अशी जुळवाजुळव झालीय। एकंदरीत कारवाईसाठी 24 शिक्षक निवडले गेलेत। बरं, कारवाई तर ती कोणती? तर सांगोला माळशिरस इथं बदली करण्यात आली आहे। अपंगत्वाचे बोगस दाखले सादर करणाऱ्या शिक्षकांना शिक्षा कुठली? तर केवळ बदली, फक्त बदली। बोगस दाखले सादर करून महाभाग शिक्षकांनी गंभीर गुन्हा केला, त्याविरुद्ध केवळ बदलीचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। ज्या प्रकारे चौकशी अहवाल आला, जी काही कारवाई झाली आहे ती पाहता मोठ्या प्रमाणात अर्थकारण कामी आल्याचं दिसून येतंय। सीईओ म्हणून राजेंद्र भारूड यांच्याकडून जिल्हावासियांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांच्या बाबतही भ्रमनिरास होणारी एकूणच ही कार्यवाही म्हणावी लागेल। बदलीनं या महाभाग शिक्षकांना कोणता फरक पडणार आहे? लबाडी केलीये तरी नोकरी शाबूत, भ्रष्ट मार्गाने दाखले मिळवले तरी बिघडलं काहीच नाही। पैशाच्या जोरावर काहीही होऊ शकतं हे या महाभाग गुरुजनांनी दाखवून दिलंय। पैसा होता 1 लाख, 2 लाख, 3 लाख अन सारं काही सुरळीत करा असा गुरुजनांचा डाव आज कामाला आलाय। सोलापूरकरांनो, लबाड भ्रष्ट महाभाग गुरुजन सही सलामत सुटलेले आहेत। हाच तो आमचा पारदर्शी कारभार, हीच ती ISO जिल्हा परिषद आणि तिचे कर्तव्यदक्ष सीईओ। सुरुवातीस अरुण डोंगरे यांनी या बोगस अपंगत्वाची पाठराखण केली आणि त्यानंतर आता राजेंद्र भारूड यांनी या प्रकरणातील गांभीर्यच काढून घेतलंय। बोगस अपंगत्व धारण करा, बदली मिळवा अशी नवी ऑफरच आता आमच्या सीईओनी जाहीर करायला हवी। अशाच प्रकारे प्रशासनाकडून गुन्हे पाठीशी घातले जाणार असतील तर व्यवस्था सुधारणार तरी कशी? शिक्षण क्षेत्रातल्या गंभीर प्रकरणाविषयी जी नरमाई दाखवण्यात आली आहे त्याचा बराच अर्थ आता निघतोय। अधिकारी वर्गानं पद्धतशीरपणे प्रकरण हाताळून महाभागांना सही सलामत बाहेर काढलेलं आहे। जी शंका होती, जी पैशाची आकडेवारी समोर येत होती, त्याचा दबाव पाहता गुरुजनांची अपंगगिरी पचणार असाच कयास होता। अर्थकारणाचं पाणी कसं सर्वत्र मुरलं, बोगस अपंग महाभागांच्या सेवा पुस्तिकांवर नोंदी कशा झाल्या, बदल्यांची शक्कल कशी आणि कुणी लढवली, गुरुजनांचा बचाव करण्यात कोणाची काय भूमिका राहिली, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांच्यातील घडलेला बदल बरंच काही सांगणार आहे। त्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत।
सीईओनी कदाचित सहजपणे हा निर्णय घेतलाय, पण वाटतं तितकं हे सोपं प्रकरण निश्चितच नाही. अहमदनगर इथं अशाच प्रकरणात 63 शिक्षकांना घरचा रस्ता दाखवला गेला होता. सोलापुरात हे महाभाग सही सलामत सुटलेत. याविरुद्ध सामाजिक संघटना जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीला लागल्यात.